तिप्पट फुलणारे आज आपण सालपापडी बघणार आहे आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, ही रेशनच्या तांदळापासून बनवलेले आहे। त्यासाठी 3 दिवस रेशनचं तांदूळ भिजत घालायचं, 3 दिवस याचं पाणी बदलून घ्यायचं म्हणजे वास येणार नाही। तिसऱ्या दिवशी हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं, जसं इडलीचं बॅटर असते त्या पद्धतीने हे पीठ तयार करायचं। सकाळी उठून ह्याच्या पापड्या करायच्या, त्यामध्ये जिरं ती चवीपुरतं मीठ घालून चांगलं मिक्स करून एका ताटात पीठ घेऊन असं गोल फिरवत त्याला आकार द्यायचा। एकदम पातळ असं पापड करायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं पातेल्यात पाणी ठेवून वापरून घ्यायचं। नंतर वापरल्यानंतर परातीत पाणी घ्यायचं, ताट ठेवायचं, सुईच्या साह्याने गोल फिरवायचं आणि पापड हे काढून घ्यायचं। दीदीने हे खूप मदत केली आणि 2 दिवस वाळवायचं, फॅन खाली सुद्धा हे वाळू शकते। 2 किलो तांदळाचे माझे एवढे पापड झाले होते आणि बघा तेलात घातल्यानंतर किती फुलायला लागलेला आहे, एकदम खायला क्रिस्पी आणि कुसकुशीत झालं होतं। आवाज बघा कसा येतोय। व्हिडिओला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। रेसिपी कशी वाटली हे कमेंट करा। बाय।